प्रभाग क्रमांक 23 मध्ये जागृती प्रतिष्ठाननं आयोजित केलेली सर्वसमावेशक आणि ऐतिहासिक स्वरूपाची नागरिक बैठक मोठ्या उत्साहात पार पडली। या बैठकीस रविशंकर मार्ग परिसरातील सुमारे 40 इमारतीमधील नागरिक, सामाजिक कार्यकर्ते, भजनी मंडळाचे पदाधिकारी, ज्येष्ठ नागरिक, माता भगिनी, तरुण कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। या बैठकीत परिसरातील सर्व घटकांनी एकमुखाने शिवसेनेचे इच्छुक उमेदवार योगेश लक्ष्मण मस्के यांना पाठिंबा जाहीर केला। उपस्थित नागरिकांनी योगेश मस्के यांच्या पाठीशी ठामपणे उभं राहण्याचा निर्धार व्यक्त करत येणाऱ्या नाशिक महानगरपालिका निवडणुकीत रविशंकर मार्ग परिसरातून मस्के यांना ताकदीनं पुढे नेण्याचा आणि विजयी करण्याचा ठाम शब्द दिलाय। यावेळी उपस्थित नागरिकांनी योगेश मस्के आणि सौ मोनाली योगेश मस्के यांचा सत्कार करत त्यांना विजयी आशीर्वाद दिलाय। बैठकीदरम्यान अनेक मान्यवरांनी मार्गदर्शन करताना योगेश मस्के यांच्या सामाजिक कार्याची, जनतेशी असलेल्या थेट संवादाची तसंच प्रभाग 23च्या सर्वांगीण विकासाबाबत असलेल्या स्पष्ट आणि दूरदृष्टीपूर्ण भूमिकेची प्रशंसा केली। प्रभाग क्रमांक 23चा सर्वांगीण विकास, मूलभूत नागरी सुविधा, पायाभूत सोयी सुविधा, महिला तसंच तरुणांचे सक्षमीकरण, महिला सुरक्षा तसंच सामान्य नागरिकांच्या प्रश्नांना प्राधान्य या मुद्द्यांवर उपस्थितांनी एकमतानं विश्वास व्यक्त केलाय। या बैठकीत शेकडो नागरिकांचा सहभाग दिसून आला। विशेषतः माता भगिनींचा उत्स्फूर्त आणि उल्लेखनीय प्रतिसाद लाभला। महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपला जाहीर पाठिंबा व्यक्त केल्यामुळे या बैठकीला अधिकच बळ मिळालंय आणि सामाजिक सहभागाचं सकारात्मक चित्र समोर आलंय। एकंदरीत या बैठकीतून परिसरातील नागरिकांचा तसंच विविध राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांचा योगेश मस्के यांना मिळणारा व्यापक, जाहीर आणि भक्कम पाठिंबा स्पष्टपणे दिसून आला। ही बैठक आगामी नाशिक महानगरपालिका निवडणुकीच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाची ठरणारी असून प्रभाग क्रमांक 23च्या जनतेची एकजूट, विकासाभिमुख भूमिका आणि सकारात्मक राजकीय वातावरण अधोरेखित करणारी ठरली आहे। योगेश लक्ष्मण मस्के हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षाच्या वतीनं नाशिक महानगरपालिका निवडणुकीसाठी प्रभाग क्रमांक 23चे इच्छुक उमेदवार आहेत। त्यांच्या उमेदवारीला प्रभागातून मिळालेला हा व्यापक आणि ठाम पाठिंबा आगामी निवडणुकीत विजयाची नांदी ठरेल असा विश्वास उपस्थित नागरिकांनी व्यक्त केला। या ठिकाणी आजचा जो कौतुक सोहळा या ठिकाणी आयोजित केला होता, तर तो करत असताना एक कृतज्ञता व्यक्त करण्याकरता आणि पुढे भावी वाटचाली शुभेच्छा देण्याकरता हा कार्यक्रम आयोजित केला होता। आपल्या सगळ्यांचा वेळ न घेता शिवसेनेच्या माध्यमातून योगेश आप्पा मस्के जे काम करतायत, ताई तुळजाभवानी आणि शिवाजी महाराज त्यांना उत्तम प्रकारे आयुरारोग्य देऊन यशस्वी करो, या ठिकाणी मी भगवंताचरणी प्रार्थना समर्पित करतो। धन्यवाद। श्री योगेश लक्ष्मण मस्के आप्पा आपले यांनी यापूर्वी केलेल्या त्यांच्या वैद्यकीय कार्याची दखल घेऊन संपूर्ण जागृती प्रतिष्ठान त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील यात कुठली शंका नाही व आप्पा यांना पुढील सामाजिक व राजकीय वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा। धन्यवाद। असतात गणपतीत वगैरे, ते काही नवीन नाही आपल्याला, सगळेजण त्यांना पहिल्यापासून ओळखतात ते। आणि त्यांनी आता सगळ्या म्हणजे ज्येष्ठांसाठी वगैरे पण सगळ्यांना बेंच दिले आणि बेंच पण इतके सुंदर आहेत की ज्येष्ठ अगदी आरामात पाय खाली जमिनीवर टेकून बसता येईल अशा पद्धतीने दिलेले। आणि हिंदुत्वासाठी आपल्याला एकच आहे की धनुष्यबाण लक्षात ठेवायचं आहे, एवढंच सांगायचंय, बाकी काही नाही। कळकळीची विनंती आहे सगळ्यांना। तेच तर चालेल, एवढं बोलून मी संपवते। चसा सततम वदनीयम लोकहितम मम करणीयम लोकहितम मम करणीयम। आपला भारत देश हा लोकशाही प्रधान देश आहे आणि लोकशाही प्रधान देशामध्ये चांगल्या इंजिनियरची गरज आहे, चांगल्या डॉक्टरची गरज आहे, चांगल्या शिक्षकाची गरज आहे, त्याचप्रमाणे चांगल्या लोकनेतेची सुद्धा गरज आहे। लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी चांगल्या नेतृत्वाची गरज आहे आणि म्हणून जागृती प्रतिष्ठानच्या वतीनं आपल्या मंडळाचे सक्रिय सदस्य आहेत, कार्यकर्ते आहेत, मंचावरती उपस्थित माननीय श्री योगेश आप्पा मस्के आणि त्यांच्या पत्नी पण आज या ठिकाणी आलेले आहेत। दोघांचंही पुन्हा एकदा स्वागत करतो आणि आपल्या जागृती प्रतिष्ठानच्या वतीनं आपल्या सर्वांच्या वतीनं मी प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांना विनंती करतो की माननीय नमस्कार सर्वांना।
व्यासपीठावर उपस्थित आप्पासाहेब आणि सर्व व्यासपीठावर मान्यवर, प्रथमतः मला या ठिकाणी बोलण्याची जी संधी दिली त्याबद्दल मी सर्वांचे या ठिकाणी ऋण व्यक्त करतो. आप्पांच्या बाबतीत जास्त सांगायचं म्हटलं तर ती जरा अतिशयोक्ती होईल, कारण की वेळोवेळी आप्पांची ज्यावेळेस माझ्याशी भेट झाली त्यावेळेस नेहमी आप्पा कुठल्या ना कुठल्या तरी कामामध्ये आपल्या जागृती प्रतिष्ठान आपल्या एरियामध्ये ती नेहमी कामानिमित्त दिसत असतात. मला आतापर्यंत असे आढळले नाही की आप्पा कामाव्यतिरिक्त या परिसरामध्ये कुठे फिरत होते. कुठल्याही त्यांच्या कोणत्याही बाबतीत त्यांना जर एखादी गोष्ट आढळली की हिची गरज आहे तर ती गरज ते औचित्य साधून कोणत्या ना कोणत्या कारणाने ती पूर्ण करण्याचा खूप प्रयत्न करत असतात. आप्पांच्या बाबतीत मी जास्त काही बोलू शकत नाही, पण पुढच्या इलेक्शनसाठी आपण सर्वांनी भरभरून आणि मताधिक्याने मतदान करावं अशी मी सर्वांना आग्रहाची विनंती करतो. आणि पासून झाली आहे कोरोनापासून. मी सांगते, मला कोरोनाच्याही आधीपासून ओळख आहे. तर ते का तर त्यांनी ममता संकुलमध्ये ॲम्ब्युलन्सचं उद्घाटन केलं होतं, तेव्हा एकनाथ शिंदे त्यांचा मुलगा हे सर्व आले होते. त्यावेळेस आपण खूप मोठ्या संख्येने त्यांचं तिथे हे केलेलं होतं, सत्कार वगैरे केलेला होता. तेव्हापासून माझी त्यांची ओळख आहे. आणि नंतर आत्ता दोन पण वर्ष झालं, 1 वर्षापूर्वी माझा भाऊ अचानक गेटमधून पडला आणि त्याच्या मेंदूला तडाच गेला होता डायरेक्ट. तर तो तडा गेला होता तर तो रक्ताच्या थारोळ्यामध्ये पडला होता. आणि सगळे म्हणतील की फक्त प्रभाग क्रमांक 23 मध्ये आप्पा काम करतील. तर माझा भाऊ प्रभाग क्रमांक 23 काय नाशिकमध्ये सुद्धा नाही, तो मालेगाव मधून इथे आलेला. मग त्याला आम्ही रात्रभर इथे चेतन पाटीलकडे ऍडमिट केलं. सकाळी 7 वाजेला आप्पांना फोन केला तरीही आप्पांनी फोन उचलला. 12:30 वाजेला फोन केला तरीही आप्पांनी उचलला. आणि नंतर त्यांनी SMBT मध्ये कडलक साहेबांना फोन करून माझ्या भावाचं पूर्णपणे त्यांनी काम करून दिलं. आणि तिथे आम्हाला एकदम छान व्यवस्था झाली. अक्षरशः कडलक साहेबांनी आम्हाला त्यांचं ऑफिस जे आहे ते उठा बसायला सुद्धा दिलं. आणि तिथे माझा भाऊ 8 दिवस ऍडमिट होता आणि तो आता एकदम चांगल्या रीतीने आहे. आता एकदम त्याचं एवढं मेंदूचं होतं, पूर्ण आपण सिरियलमध्ये वगैरे बघतो ते रक्ताच्या थारोळ्यात माणूस पडलेला आहे, तसा माझा भाऊ पडलेला होता. तर तेव्हा मी माझ्या फक्त या फोनवरती हा घोलू आणि आप्पा ह्या दोघांनी मिळून माझं पूर्ण एकदम छान काम करून दिलं. त्याबद्दल माझा भाऊ मालेगावला असतो. मालेगावला असताना सुद्धा त्याला आम्ही इथे आणलं आणि इथून आम्ही आप्पांना फोन केला. आप्पा म्हणे आम्ही त्यांचं पूर्णपणे काम करून देऊ, तुम्ही काहीही करा. त्यानंतर सकाळी आम्हाला रुग्णवाहिका हवी होती. त्या दिवशी सुद्धा मी त्यांना 12:30 वाजेला रात्री फोन केला. आम्हाला वाटलं आप्पा झोपले असतील, कसं काय फोन करावा आप्पांना. तरी घोलू म्हटला की नाही ताई तुम्ही अगदी फोन करा म्हणे, बिंदास फोन करा, आप्पा अगदी फोन उचलतील. तर अक्षरशः 2 मिनिटाच्या आत आप्पांनी आमचा फोन उचलला आणि सकाळी म्हटले 7 वाजेला तुम्हाला मी ॲम्ब्युलन्स तयार करून देतो ताई. तर माझा भाऊ जास्त सिरियस होता, ते 15 मिनिटं थांबायला वेळ नव्हता, म्हणून आम्ही आमच्या प्रायव्हेट गाडीमध्ये त्यांना SMBTला नेलं. आणि लगेच आप्पांनी त्यांना SMBTला फोन केला आणि त्या कडलक साहेबांनी आमचं सगळं काम करून दिलं. त्याबद्दल मी आप्पांची खूप खूप आभारी आहे. म्हणजे मी कोविडच्या काळात त्यांचं काम जे केलेलं मी पण पाहिलेलं आहे, आपण सगळ्यांनी ते पाहिलेले आहे, म्हणून त्यांना आपण आरोग्य दूत म्हणून ओळखतो. पण मी आता हे मागच्या 2 महिन्यातनं जरा मी थोडीशी वेगळी गोष्ट अनुभवलेली आहे. मी माझ्या कामानिमित्त या भागात अशोका मार्ग असेल, रविशंकर मार्ग असेल, या ठिकाणी फिरत असतो. तर फिरताना मी सकाळी 10-11 वाजता कल्पतरू नगर मधून मी गेलो तर तिथं ते आप्पा दिसतात आणि खूप लोक तिथं दिसतात, तिथे काहीतरी काम चालू आहे असं दिसतं. तिथून मग परत येताना अशोका मार्ग इकडे रविशंकर मार्ग तिकडच्या बाजूने आला, तिथे पण परत ते दिसतात आणि तिथे पण काम चालू असतं. आणि तुम्ही जिकडे जा तिकडे मग इकडच्या भागामध्ये संध्याकाळी वॉकिंग करताना कुठे गेलो तर तिकडे पण आप्पाच दिसतात. म्हणजे मला वाटतं हा माणूस म्हणजे काय, म्हणजे जळीस्थळी काष्टी पाषाणी आप्पाच आप्पा आहेत, अशी परिस्थिती तिथे आहे. आणि कधी आता आपला ग्रुप आहे, ग्रुपवर काही महिलांनी टाकलं की आमची पाण्याचा प्रॉब्लेम आहे. ते टाकल्यानंतर 1 तासाच्या आतमध्ये पाण्याचे पाईपलाईन येऊन पडले. काही लोकांनी सांगितलं आमच्या तिथं
श्याम ऑर्नेटच्या बाजूला थोडी मोकळी जागा आहे, तिथं डेव्हलपमेंट करून द्या. त्या ठिकाणी डेव्हलपमेंट दुसऱ्या दिवशी लगेच त्याचं भूमिपूजन झालं, जागा लेवल झाली. म्हणजे फक्त तुम्ही काम सांगायला उशीर आहे, या माणसाने ते काम केलं. मला वाटतं हा माणूस आहे, आपला माणूस आहे, आणि जो काम करणारा माणूस आहे त्या काम करणाऱ्या माणसांना सगळ्यांनी आपण लक्षात ठेवलं पाहिजे. आणि हा माणूस आपला कसा राहील, त्यांनी आपल्याला आपलंसं करून घेतलेलं आहे. आता आपली जबाबदारी आहे की आपण त्यांना आपलंसं करून घेतलं पाहिजे. धन्यवाद. त्यांनी मला आप्पांबद्दल बोलायला संधी दिली. आप्पांच्या कामाच्या बाबतीत जास्त बोलण्यात आता काय बोलू, सर्वांनाच ते परिचित आहे. मी एकच सांगेल की आमच्या ज्या काही मागण्या होत्या आमच्या समस्यांच्या, त्या बाबतीत आप्पांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की आपले संपूर्ण ज्या काही मागण्या आहेत त्या ते पूर्ण करणार आहे. आणि त्यांना आम्ही 2 बेंचची मागणी केली होती, पण आप्पांनी आमच्यासाठी 4 बेंच त्याच्या तारखेने पाठवून दिली. मी एवढीच विनंती सर्वांना करेल, आपल्या जागृती प्रतिष्ठान मंडळाच्या वतीने, माझ्या श्याम ऑर्नेट फॅमिलीच्या वतीने, की येणाऱ्या महापालिकेच्या इलेक्शनमध्ये आप्पांना भरघोस मताने, प्रचंड मताने, मताधिक्याने निवडून द्यावे सर्वांनी. ठिकाणी आपण एक छोटासा आज या ठिकाणी आपण एक छोटासा कार्यक्रम ठेवलेला कृतज्ञतापूर्वक. कारण काय, आपल्या प्रत्येक समस्या ज्या असतात त्या समस्या सोडवल्या पाहिजेत. काय समस्या आहे काय नाही, आपण आपल्या कॉलनीतली भीमाशेठ असतात त्यांना तर सांगत असतो, पण बाकीचे पण अजून समस्या समजायला पाहिजे, वरती पण समस्या समजायला पाहिजेत. या उद्देशाने योगेश आप्पा पण आपल्या कॉलनीमध्ये साधारण 3-4 वर्षापासून, जेव्हापासून कोविड आलं तेव्हापासून आपल्यासाठी मदत करतात. आणि त्यांनी आता यावर्षी चांगली खूप मदत केली आहे. तर आपण सर्वांनी जे काही मागणी केली, त्यांनी बेंचची पण मागणी जवळ सर्वांची पूर्ण केली. आणि इथून पुढं पण महानगरपालिकेत गेल्यानंतर जी काही मागणी असेल ती पूर्ण करतील अशी मी अपेक्षा बाळगतो. आणि माझे 200 व इतर मान्यवर आपण आज त्यांचा कृतज्ञता सोहळा आयोजित केलेला आहे. मला येऊन इथे मागील 3 वर्षामध्ये माझा वैयक्तिक अनुभव सांगतो. मी इथे आलो 2023 मध्ये. मी नवीन होतो, एवढा काय परिचय नव्हता. बाकी जागृती मंडळाचे सदस्य तर माझ्या बाजूला होतेच, पण माझ्या सासऱ्यांना सह्याद्री हॉस्पिटलला ॲडमिट केलं होतं. त्यावेळेस त्यांचं ऑपरेशन झाल्यानंतर त्याचं बिल आलं होतं 9 लाख रुपये. तर मी आपणच्या मदतीने हॉस्पिटलचं बिल कमीत कमी 1 ते 1.5 लाख रुपये कमी केलं. आणि ते आज माझे सासरे सुखरूप आहे आणि सुस्थितीत आहे असं म्हणतात. म्हणजे मला आठवतं की येता येता आरोग्यदूत स्वतः माझ्या मदतीला धावून आला. हे माझा वैयक्तिक स्वतःचा अनुभव आहे. आणि असे मी इतरांचे पण अनुभव बरेचसे ऐकलेले आहे. तर जागृती मंडळातील प्रत्येक सदस्य, प्रत्येक कुटुंब, प्रत्येक बिल्डिंग, प्रत्येक गल्ली ही आप्पांच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे. आणि आपण निसंकोचपणे या वार्डाकडे लक्ष न देता दुसऱ्या वार्डामध्ये फिरावं, आपली ओळख करावी. त्यांची ओळख आहेच. इकडच्या वार्डाची जबाबदारी आम्ही सर्वांनी घेतलेली आहे. आणि त्याबद्दल इतर मान्यवर पण असतील, त्यांनी पण त्यांच्या कामाचा ठसा असा रुमटत राहावा, याबद्दल मी जागृती प्रतिष्ठानच्या वतीने त्यांना शुभेच्छा देतो. आणि मित्रपरिवार, ज्या वेळेला मी कोरोना ॲडमिट होतो मार्चमध्ये, त्यावेळेला माझे कोणीही जवळचे नातेवाईक किंवा ज्येष्ठ नागरिकमध्ये कोणी येऊ शकले नाही. पण एकटे आप्पा बिना मास्कने माझ्या याच्याजवळ झाले आणि त्यांनी मला फार मदत केली त्यावेळेला. तसेच आजच्या मतदान रिझल्टप्रमाणे नाशिक जिल्ह्यातील नगरपालिका निकाल जाहीर झाल्यावर सर्वात मोठा पक्ष म्हणून आपले शिंदे सेना आहे. हाच अनुभव महानगरपालिकेला लागू होऊन आपणास जास्तीत जास्त मताधिक्याने विरोधकावर मात करता येईल यात तीळ मात्र शंकेचे कारण नाही. म्हणूनच मी अगोदर आपणास विजय होणार म्हणून शुभेच्छा देत आहे. धन्यवाद आप्पा. आपला विश्वासू हुकुमचंद राठोड. 1 वर्षापासून आहे, पण ते कुठेही गेले तर ते आपल्याला दिसतात, हजर राहतात. एक फोन केला लगेच ते आपल्यासाठी हजर राहतात. आज आमच्या सोसायटीमध्ये पाणी नव्हतं, मी नुसता मेसेज टाकला, त्यांचा लगेच तिथून रिप्लाय आला, अर्ध्या तासात तुम्हाला टँकरनं पाणी येईल. तर आम्हाला लगेच पाण्याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला. आणि मंगलाताई नरनवरे साहेब त्यांच्याकडून बी आम्हाला पाण्याचे टँकर आले, त्यामुळे आमचा पाण्याचा प्रॉब्लेम एकदम सॉल्व्ह झाला. आणि अप्पा साहेबांचे काय, ते स्वतः घरी येऊन आम्हाला विचारले तुमच्या सोसायटीमध्ये बेंच वगैरे पाहिजेत का. तर आम्ही त्यांना 2 बेंच सांगितले, त्यांनी आम्हाला 3 दिले. म्हणजे त्यांचं एवढं मोठं मन आहे
की ते मी काही सांगू शकत नाही, तुम्ही स्वतः डोळ्याने बघताय. आणि आप्पासाहेबांचं काय, आप्पासाहेब जसे आपल्यासाठी कोणत्याही कार्यक्रमात कोणत्याही प्रोग्राममध्ये हजर राहतात, तर माझं एवढंच सर्वांना म्हणणं आहे की ते आपल्यासाठी एवढी धावपळ करतात. आपलंही कर्तव्य आहे की त्यांच्यासाठी आपण त्यांच्या पाठीमागे उरून त्यांना सहकार्य करावं. पूर्ण आपलं सर्व मतदान त्यांना करायचं. आणि आज महाराष्ट्राचा निकाल तुम्ही बघितलाच आहे, पण महाराष्ट्राच्या निकालाऐवजी तुम्ही नाशिक जिल्ह्याचा निकाल बघितला. आज जसा नाशिक जिल्ह्याचा निकाल लागला तसाच निकाल आता महानगरपालिकेमध्ये लागायला पाहिजे. हीच माझी सर्वांना विनंती आहे. एवढं बोलून या बैठकीप्रसंगी सुनील कुलकर्णी, भीम मंगळूर, मंगळा नन्नावरे, डॉक्टर सागर महाजन, डॉक्टर भूषण पाटील, डॉक्टर संदेश पाटील, मनीष पाठक, डॉक्टर गिरी, ॲडव्होकेट नाना बोडके, सुधा गोरडे, अभय शेंडे, सागर खिवसरा, योगेश कातकाडे, विजय पेटकर, हुकुमचंद राठोड, सागर खत्री, दिनेश खत्री, परजने काका, कैलास काकड, विनोद साळी, धनंजय कहाणे, सौ शोभा पेटकर, सौ गोगड, सोमनाथ गायधनी, वैभव पडझने, मिलिंद भडणे, गोपाल कलंत्री, उत्तम बागुल, सुनील भगत, सचिन नन्नावरे, राहुल शुक्ल, इंद्रजित महाजन, श्रीकांत खाडीलकर, राहुल गोगड, भूषण घागुर्डे, आशिष सुराणा, निलेश भावसार, प्रवीण काळे, केकांत सर, वाघ सर आदींसह परिसरातील शेकडो नागरिक उपस्थित होते. MN भारतसाठी संदेश केदारे, नाशिक.